नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीवरती. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपलं समाज कल्याण विभाग भरतीचं आपण बघितलं असेल तर समाज कल्याण विभाग भरतीचं फॉर्म फिलिंग डेट विद्यार्थी मित्रांनो जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख आपली वाढलेली आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं फॉर्म भरण्यापासून जे विद्यार्थी वंचित राहत होते, म्हणजे जे विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून काहींचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल किंवा काहींकडे डॉक्युमेंट निघायचे प्रॉब्लेम होत होते आचारसंहिता असल्यामुळे किंवा इलेक्शन असल्यामुळे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी लक्ष द्या. आनंदाची बातमी अशी की समाज कल्याण विभाग भरतीचं फॉर्म भरण्याची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 झालेली आहे. म्हणजे जवळपास अजून तुमच्याकडे 15 दिवस आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना जो फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरायचा आहे. जे विद्यार्थी उत्सुक आहेत त्यांनी फॉर्म भरायचा आहे. आता यामध्ये बघा, स्पेशल आपण जर बघितलं असेल तर ज्या महिला आहेत अशा महिलांसाठी समाज कल्याण विभागामध्ये एक चांगली संधी आहे असं म्हणता येईल आपल्याला. का बरं सर? कारण की यामध्ये सर्वात बेस्ट पोस्ट, आता आपले सर्वसाधारण विद्यार्थी असू दे किंवा महिलांसाठी, तर सर्वात बेस्ट पोस्ट जर म्हणलं आपण विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात अतिशय चांगली पोस्ट कोणती असेल तर सर्वात चांगली पोस्ट गृहपाल या पदाची आहे. गृहपाल हे पद आपण जर बघितलं असेल, म्हणजे ज्या महिला आहेत, स्पेशल महिलांसाठी किती जागा आहे गृहपालच्या समाज कल्याणमध्ये? 92 जागा आहेत. आणि गृहपाल सर्वसाधारण यामध्ये सुद्धा महिला फॉर्म भरू शकतात आणि यामध्ये सुद्धा महिला फॉर्म भरू शकतात. 61 जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा याचं पेमेंट जर बघितलं आपण, सॅलरी 38,600 ते 1,22,800 आहे दोन्हीची पण. तर ही सर्वात बेस्ट पोस्ट आपल्याला समाज कल्याण विभागामध्ये म्हणता येईल. आणि याचं कार्य काय असणार हे तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. पण सर्वात बेस्ट आणि चांगली पोस्ट जर म्हटलं गृहपाल, तसंच त्यासाठी सर्वात बेस्ट अभ्यास सुद्धा असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही बेस्ट पोस्ट मिळवायची असेल तर बेस्ट अभ्यास असणं गरजेचं आहे. नुसतं आहे बॉब पोस्ट चांगली, फॉर्म भरला मी, 1,000 रुपये घरच्या लगेच चालू झालं आपलं, काही काही असतात आहे ना, लगेच. आता आपण बघतो की बाबा हा लगेच घरी गृहपालचा फॉर्म भरला मी, पगार चांगला आहे 38,600, मस्त आहे, स्टार्टिंग वगैरे 92 जागा आहे, आपली काय एक जागा आहे. अरे भाई, पण त्यासाठी बेस्ट अभ्यास सुद्धा असणं गरजेचं आहे, बेस्ट स्ट्रॅटेजी सुद्धा असणं गरजेची. सर याच्यासाठी काय करायला पाहिजे? मागचा एक व्हिडिओ बनवलेला आहे 60 डेज स्ट्रॅटेजीचा, तो सुद्धा तुम्ही एकदा आवर्जून बघा. त्यामध्ये मी सांगितलेलं की PYQ अनालिसिस करा टीसीएस पॅटर्न नुसार जे पेपर झालेले, कारण एक्झाम टीसीएस पॅटर्न नुसार आहे, बरोबर आहे. आणि आपण आपल्या युट्यूब सेशनवरती रोज 11 वाजता मॅथ्स सुरू करतोय आणि रोज 1 वाजता दुपारी रिझनिंग चालू करतोय. स्पेशल जसं मॅथ्स आणि रिझनिंग टीसीएस पॅटर्न नुसार. आणि त्या दृष्टीने आपण एक बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. आपलं प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला दिसेल, प्ले स्टोअरला तुम्ही जाऊन संतोष के अकॅडमी हे सर्च करायचं करून. मॅथ्स रिझनिंग मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल, कन्सेप्ट क्लिअर करून है ना, व्यवस्थित अभ्यास करून, प्रॉपर बेस्ड अभ्यास करून, तर तुम्हाला संतोष के अकॅडमी ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला बॅच मिळेल. 499 रुपयामध्ये मॅथ्सची बॅच आहे, 499 रुपयामध्ये रिझनिंगची बॅच आहे. काही दिवस 499 असणार आहे, नंतर ती वाढणार आहे. तर असे विद्यार्थी मित्र जी तयारी करतात त्यांच्यासाठी टीसीएस पॅटर्न नुसार एकदम जबरदस्त बॅच मी आणलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, सर मी अगोदर तुमच्याकडे क्लास केले किंवा इतर ठिकाणी, अशांनी नाही जॉईन केली तरी त्यांनी आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती रोज 11 वाजता आणि 1 वाजता मॅथ्स आणि रिझनिंग अटेंड करायचंय. आपण टीसीएस पॅटर्न नुसार पेपर जे अगोदर झालेले ते प्रश्न आपण घेणार आहोत. त्याच दृष्टीने अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा घेणार आहे त्या टाईपचे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस परफेक्ट होईल. परफेक्ट प्रॅक्टिस करायची असेल, परफेक्ट एकदम, आपला संतोष के अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 100% तुम्हाला मॅथ्स रिझनिंग मध्ये फायदा होईल. आणि आपली एक्झाम कधी होईल प्रो? आता बघा 30 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. तर 30 नोव्हेंबर नंतर तुमची 45 डेज मध्ये एक्झाम होते, 1.5 महिन्यामध्ये. म्हणजे आपण जर बघितलं 45 डेज मध्ये एक्झाम जर होत असेल तर तुमची एक्झाम ही जानेवारी 15 ते 20 है ना 2025 मध्ये होईल. ओके, टीसीएस पॅटर्न नुसार. म्हणजे तुमच्याकडे जवळपास 50-60 दिवस बाकी आहे. या 50-60 दिवसामध्ये आपल्याला रोज कमीत कमी, लक्ष द्या मी काय म्हणतो, रोज 3 मार्काचं तुम्हाला तयारी करायची. कारण सायंत्रिक 18 तुम्हाला मध्ये टेस्ट तलाठीमध्ये, तलाठी भरतीमध्ये तुम्ही बघितलं असेल की कट ऑफ किती लागलेला आहे. ओके, आपण बघितलं असेल सर्व नॉर्मलायझेशन नुसार. तर त्या दृष्टीने आपल्याला आपला अभ्यास 180 185 स्कोर असणं गरजेचं आहे. कारण जागा कमी असेल तर त्या ठिकाणी फॉर्म जरी जास्त असेल, जागा कमी, कट ऑफ जास्त असतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, परफेक्ट स्ट्रॅटेजी ठेवा, अभ्यास व्यवस्थित करा, पोस्ट चांगली पुरव. महिलांसाठी सुद्धा सुवर्ण संधी, लक्ष द्यायचंय. आणि अभ्यास एकदम बेसिक पासून करायचा आपल्याला. ओके, काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनला रोज सकाळी 11 वाजता आणि दुपारी 1 वाजता मॅथ्स आणि रिझनिंग टीसीएस पॅटर्न नुसार एकदम रॅपिड फायर प्रश्न. ओके, भेटूया नेक्स्ट सेशनला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.